नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा एक नवीन आशय, एक नवीन विषय अर्थात फॉर्म कसा भरायचा। अनेक विद्यार्थ्यांनी या संदर्भात मला विनंती केलेली होती आणि विचारणा केलेली होती की या विषयावर नक्कीच एक व्हिडिओ बनवू शकता। अनेक विद्यार्थ्यांच्या विनंतीला मान देऊन केवळ एक शैक्षणिक हेतूच्या माध्यमातून हा व्हिडिओ मी त्यांच्यासाठी तयार केलेला आहे। या व्हिडिओमध्ये प्रत्येक स्टेपवर फॉर्म कसा बदलत जातो या संदर्भातली सविस्तररित्या माहिती दिलेली आहे, जी तुमच्या अत्यंत उपयोगाची असणार आहे। या व्हिडिओतली माहिती सुरू करण्या अगोदर एक विनंती आहे की जे विद्यार्थी नवीन असतील, ज्यांनी अजूनही माझं चॅनल एज्युकेशनल अपडेटसाठी लाईक केलेलं नाही, शेअर केलेलं नाही, तर त्यांना विनंती आहे की माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवणं ही सुद्धा एक तुमची जबाबदारी आहे। शिवाय याच व्हिडिओच्या खाली रेड याच्यामध्ये जो बेल आयकॉन दिलेला आहे तोही बेल आयकॉन ऑन ठेवणं आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला नवीन एज्युकेशनल अपडेट मिळत राहतील। चला तर अधिक वेळ न घेता या मिशन ॲडमिशनमध्ये फॉर्म कसा भरायचा या संदर्भातली माहिती आपण घेऊया। सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ब्राउझरवर जायचं आहे। कोणत्याही एका ब्राउझरवर गेल्यानंतर या पद्धतीचा इंटरफेस तुमच्या समोर येणार आहे। ज्या ठिकाणी आपण वेगवेगळी माहिती सर्च करत असतो तिथे तुम्ही CET सेल हा शब्द टाईप करू शकता। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की टाईप केल्यानंतर तुम्हाला एक वेबसाईट सर्वप्रथम त्या ठिकाणी दिसेल, जी cetcell.mahacet.org या नावाने ओळखली जाते। त्यामध्ये वेलकम टू स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। त्याच्यावर क्लिक करू शकता। क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या वेबसाईटमध्ये तुम्ही प्रवेश करू शकता आणि या पद्धतीचा इंटरफेस त्या ठिकाणी दिसू शकतो। दुसरे एक महत्त्वाची विद्यार्थी एक विनंती आहे की अनेक प्रकारचे बीएड्स आहे, 3 वर्षाच्या संदर्भात आहे, 4 वर्षाच्या संदर्भात आहे। अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी गोंधळ करत असतात, मात्र या ठिकाणी बाणाच्या माध्यमातून दर्शवलेलं आहे की ज्यामध्ये MEH BEd जनरल अँड स्पेशल अँड BEd ELCT फॉर ॲडमिशन टू इंग्लिश मीडियम कॉलेज 2021 या ठिकाणी राऊंडमध्ये दाखवलेलं आहे। केवळ आपल्याला 2 वर्षाच्या BEdच्या प्रवेशासाठी याच ठिकाणी क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर सगळ्यात एक महत्त्वाचं जे नोटिफिकेशन आपल्याला समोर दिसतं आणि एक होम पेज आपल्याला CET सेलचं दिसतं। त्यामध्ये बाणाच्या माध्यमातून 2 महत्त्वाच्या गोष्टी दाखवण्यात आलेल्या आहे। एक आहे न्यू रजिस्ट्रेशन आणि दुसरा आहे ऑलरेडी रजिस्टर। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन या ठिकाणी करणं अपेक्षित आहे, कारण आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन करूनच आपल्याला पुढची प्रोसेस जी आहे ती या ठिकाणी राबवायची आहे। शिवाय या वेबसाईटवर काही डेट्स दिलेल्या आहेत, 13/7/2021 ते 21/27/2021 या दरम्यान हा फॉर्म जो आहे त्या ठिकाणी भरायचा आहे। ॲक्टिव्हिटीज दाखवलेल्या आहे, शेड्यूल दाखवलेला आहे आणि काही टेंटेटिव्ह किंवा अनाऊन्स केलेल्या नाही, हा त्याचा सरळ साधा अर्थ आहे। गृहीत धरा, जर आपण नवीन रजिस्ट्रेशन करणार आहात तर आपल्याला पहिल्या अर्थात न्यू रजिस्ट्रेशन या टॅबवर जो आहे तो क्लिक करणं अपेक्षित आहे। तो क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला खूप सारी एक माहिती त्या ठिकाणी येते, ज्या ठिकाणी ही पूर्व अपेक्षित अट आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। या संदर्भातला मी व्हिडिओसुद्धा तयार केलेला आहे। ही सगळी माहिती वाचल्यानंतर आपल्याला आय ॲक्सेप्ट अँड प्रोसीड म्हणजे हे सर्व मला मान्य आहे, त्यानुसार आपल्याला पुढे जायचं आहे। त्यामुळं बाण दर्शवलेल्या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा क्लिक करणं अपेक्षित आहे। त्यामुळं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे पे अटेन्शन, कृपया लक्ष द्या। अनेक ठिकाणी या प्रकारचे बाण जे आहेत, ॲरो जे आहेत ते येणार आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला लक्ष केंद्रित करणं अपेक्षित आहे। त्यानंतर जो आपल्याला इंटरफेस त्या ठिकाणी येतो तो या पद्धतीचा या ठिकाणी येऊ शकतो, ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं पूर्ण नाव जे आहे, वडिलांचं नाव, त्यानंतर जेंडर्स विचारलेलं आहे, आईचं नाव विचारलेलं आहे, जेंडरची पुन्हा एकदा पुष्टी केलेली आहे, जन्मतारीख आहे, त्यानंतर रिलिजन विचारलेलं आहे, उमेदवार जो आहे तो कोणत्या भागाचा रहिवासी आहे, ग्रामीण आहे का शहरी आहे तोही विचारलेला आहे, त्यानंतर मातृभाषा कोणती आहे अर्थात मदर टंग कोणती आहे तेही विचारलेलं आहे आणि राष्ट्रीयत्व। याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो असा आहे की तुम्हाला पर्सनल डिटेल जी आहे ती या ठिकाणी विचारण्यात आलेली आहे। पर्सनल डिटेलमध्ये एक गोष्ट त्या ठिकाणी महत्त्वाची दर्शवलेली आहे, जी येलो ॲरोच्या माध्यमातून दाखवलेली आहे। जे 10वी आणि 12वीच्या मार्कशीटवर किंवा गुणपत्रिकेवर जे तुमचं नाव असेल त्याच नावाच्या पद्धतीने तुमचं पूर्ण नाव या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे। शिवाय लेफ्ट साईडला काही मेनूज आहे, त्याकडे न जाता केवळ फॉर्मवर आपण कॉन्सन्ट्रेशन करू शकतो। त्यानंतर ही माहिती भरल्यानंतर खाली परमनंट ॲड्रेसच्या संदर्भात माहिती दिलेली आहे। तुमचा पत्ता कोणता आहे या संदर्भातल्या 3 ओळी दिलेल्या आहे आणि 3 ओळी दिल्यानंतर इकडे बाणाच्या माध्यमातून हे दाखवलेलं आहे, तुम्ही ॲड्रेस जो आहे किमान ईच जे कॅरेक्टर आहे ते आपण सगळे मिळून 50 कॅरेक्टर यूज करू शकतो। याचा अर्थ असा आहे की पहिल्या लाईनमध्ये, दुसऱ्या लाईनमध्ये आणि तिसऱ्या लाईनमध्ये
खूप मोठा ॲड्रेस तुम्हाला लिहायचा नाही आहे. जो आपण पहिल्या लाईनमध्ये ॲड्रेस लिहू शकतो कमीत कमी 50 शब्दांमध्ये, तोच आपल्याला 3 लाईनमध्ये पूर्ण करणं अपेक्षित आहे. याचा अर्थ असा की एका लाईनमधला ॲड्रेस खाली सेम राहील आणि तिसऱ्या लाईनमध्ये सुद्धा सेम राहील. त्याचं कारण असं आहे की तालुका आणि जिल्हा या संदर्भातली वेगळी माहिती दिलेली आहे. त्यानंतर तुम्हाला राज्य विचारलं जातं, जिल्हा विचारलं जातं, तालुका, नंतर गाव, पिनकोड आणि दूरध्वनी क्रमांक. ही माहिती यासाठी आहे विद्यार्थी मित्रांनो की खाली तुम्हाला बाणाच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे की वन टाईम पासवर्ड जो आहे, OTP जो आहे, तुमच्या रजिस्टर मोबाईलवर त्या ठिकाणी येणार आहे, ज्या माध्यमातून तुम्ही लॉग इन आणि ID तयार केलेला आहे. त्यामुळे तो नंबर जो आहे तो शेवटपर्यंत असणं अपेक्षित आहे. शिवाय संपूर्ण कम्युनिकेशनसाठी त्याच नंबरचा उपयोग केला जाणार आहे. ही एक महत्त्वाची सूचना तुमच्यासाठी आवश्यक आहे. आता ही सर्व गोष्ट किंवा ही सर्व माहिती भरल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढची जी स्टेप आहे ती या ठिकाणी यासारखी आहे की तुम्हाला एक स्वतःचा एक पासवर्ड तयार करायचा आहे आणि तो पासवर्ड तयार केल्यानंतर तुम्हाला तो पासवर्ड कन्फर्मही करायचा आहे. वर दिलेली आहे की पासवर्ड कशा पद्धतीने तो असला पाहिजे. 8 ते 13 कॅरेक्टर तो मोठा असला पाहिजे, एक अप्पर केस पाहिजे, एक लोअर केस त्यामध्ये पाहिजे, अर्थात कॅपिटल शब्द त्यामध्ये पाहिजे, स्मॉल शब्द त्यामध्ये पाहिजे, एक न्यूमेरिक नंबर त्या ठिकाणी आवश्यक आहे आणि एक काही कोड्स दिलेले आहे. त्या कोड्सपैकी एक अपेक्षित त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी म्हटलेलं आहे की कॉपी पेस्ट करू नका, या अनुषंगाने या ठिकाणी म्हटलेलं आहे. दुसरा एक शब्द आहे की संकेत शब्द, म्हणजे तुम्हाला पासवर्ड निवडायचा आहे, त्यानंतरच्या रेषेमध्ये खाली संकेतस्थळाची पुष्टी करायची आहे. त्यानंतर तुम्हाला दिलेला एक कॅप्चा जो आहे, अर्थात नंबर जो आहे, तर तो सिक्युरिटी नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे बाण दाखवलेल्या ठिकाणी आणि त्यानंतर पुन्हा सेव्ह आणि प्रोसीड करून पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर इन्स्ट्रक्शन्स काही दिलेले आहेत. आता या ठिकाणी एंटर वन टाईम पासवर्ड जे म्हटलेलं आहे, तुम्ही जो मोबाईल रजिस्टर करताना किंवा त्यामध्ये माहिती भरताना जो रजिस्ट्रेशन नंबर असणारा दिलेला आहे मोबाईल, त्याच मोबाईलवर तुम्हाला OTP येणार आहे. तो OTP आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तो OTPचा नंबर टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTP असं या ठिकाणी म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर जो आहे आपल्याला प्रोसीड आणि सेव्ह करून पुढे जायचं आहे. जर आपल्याला OTP आला नाही काही कारणाने तर पुन्हा रिसेंड इन 0 सेकंड अशी या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यानंतरच्या फेजमध्ये जर आपण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला जो ॲप्लिकेशन जनरेट झालेला आहे, ॲप्लिकेशन नंबर जो जनरेट झालेला आहे, ज्याची माहिती आपल्याला मेलवर आणि मोबाईलवर येत असते किंवा आपल्याला फ्रंट पेजवरही संगणकाच्या किंवा मोबाईलच्या दिसत असते, तर त्या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर टाकणं अपेक्षित आहे जो आपल्याला जनरेट झालेला आहे आणि त्यानंतर पासवर्ड त्या ठिकाणी टाकणं अपेक्षित आहे. त्यानंतर साइन इन करून आपण पुढच्या स्लाईडमध्ये किंवा पुढच्या जो काही इंटरफेस आहे त्यामध्ये आपण प्रवेश करू शकतो. पण त्यापूर्वी एक इन्स्ट्रक्शन जे दिलेलं आहे त्यासुद्धा काळजीपूर्वक वाचणं अपेक्षित आहे. ही सर्व माहिती सेव्ह आणि प्रोसीड झाल्यानंतर पुढे जी माहिती येणार आहे, कमीत कमी 9 स्टेप, अनेक स्टेप यामध्ये आहे आणि सगळे स्टेप जे आहे, जी स्टेप आपली पूर्ण झालेली आहे ती ग्रीन या ठिकाणी दाखवली जाते आणि जी स्टेप अपूर्ण आहे ती रेड कलरने या ठिकाणी दर्शवलेली आहे. तर आपण किमान स्टेप आपण या ठिकाणी पाहू शकता 6 स्टेप आहे आणि 6 स्टेपपैकी पुन्हा 3 स्टेप पुढे दिलेल्या आहेत 6 धरून. त्याचा अर्थ 9 स्टेप्स जे आहे ॲप्लिकेशनच्या त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण करणं आवश्यक आहे. त्या संदर्भातले काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे. आता हा इंटरफेस समोर आल्यानंतर 2 नंबरचा जो आहे, जो रेडमध्ये आहे, कॅन्डिडेट टाईप अँड अदर रिझर्वेशन डिटेल, तर त्या संदर्भातली माहितीसाठी त्यावर क्लिक करणं अपेक्षित आहे आणि क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, युअर टाईप ऑफ कॅन्डिडेचर विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे प्रकार ठरवण्यात आलेले आहे A, B, C आणि D. याचा अर्थ असा, जी माहिती यामध्ये दिलेली आहे की विद्यार्थी जो आहे तो महाराष्ट्रामधला आहे. कॅन्डिडेट पासिंग ग्रॅज्युएट ऑब्लिक पोस्ट ग्रॅज्युएशन क्वालिफाईंग एक्झामिनेशन फ्रॉम अ रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूशन इन महाराष्ट्र स्टेट. तर महाराष्ट्र स्टेटमध्ये त्या विद्यार्थ्यांनी दिलेलं आहे आणि शिवाय दुसरी माहितीही दिलेली आहे. हे विद्यार्थी हा महाराष्ट्रामधला जसा असेल तसाच Bचं दिलेलं आहे की कॅन्डिडेट पासिंग ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन क्वालिफाईंग एक्झामिनेशन फ्रॉम अ रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूशन इन महाराष्ट्र स्टेट, पण त्याच्याजवळ डोमेसाईलच्या संदर्भात किंवा रहिवाशी संदर्भात तो फॉर्म जो आहे तो त्याच्याकडं आहे किंवा नाही या संदर्भातली माहिती या ठिकाणी दिलेली. याच्यामध्ये म्हटलेलं आहे की याच्यापैकी आई किंवा वडील एक जण कुणीतरी रहिवाशी आहे महाराष्ट्राचा असा त्याचा अर्थ होतो. अर्थात विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण A, B, C, D त्या ठिकाणी टाईप करू त्या ठिकाणी आपल्याला तो प्रकार कोणता आहे, A आहे का, B आहे का, C आहे का, D आहे, आपण कोणत्या प्रकारामध्ये या ठिकाणी बसू शकतो तोच प्रकार आपल्याला या ठिकाणी टाईप करणं अपेक्षित आहे. या ठिकाणी C दिलेला आहे. याच्यामध्ये म्हटलेलं आहे द फादर ऑर मदर ऑफ द कॅन्डिडेट इज ॲन एम्प्लॉय ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया और गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग who in past reported to duty in Maharashtra state before the last day of
फॉर सबमिटिंग द ॲप्लिकेशन फॉर्म फॉर कॅप. म्हणजे वेगवेगळे जे महाराष्ट्राच्या संदर्भातले जे डोमेसाईल प्रकार आहेत ते या ठिकाणी दिलेले आहे. डीच्या संदर्भात सुद्धा दिलेलं आहे. कॅन्डिडेट पासिंग ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन क्वालिफाईंग एक्झामिनेशन फ्रॉम अ रेकॉग्नाइज इन्स्टिट्यूशन महाराष्ट्र स्टेट. पुन्हा ती कंडिशन्स जी दिलेली आहे ती सुद्धा या ठिकाणी वाचणं अपेक्षित आहे. अर्थात याची संख्या खूप कमी असते आणि महाराष्ट्रामध्येच राहणारे महाराष्ट्रामध्ये रहिवासी असणारे अनेक विद्यार्थी जे आहेत ते ए या फॅसिलिटीमध्ये किंवा ए या विद्यार्थी प्रकारांमध्ये मोडत असतात. त्यामुळे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं की तो प्रकार या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. आता सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी मी एक नंबरचा जो आहे या ठिकाणी मी दाखवतो तुम्हाला. या ठिकाणी दाखवलेला आहे युअर टाईप ऑफ कॅन्डिडेट. मी ए म्हटलेलं आहे की दोन्ही गोष्टी ज्या आहेत आपण रहिवासी महाराष्ट्रातलेच आहे. ज्या विद्यार्थ्यांनी इतर सुविधा पाहिजे असेल त्यांनी त्या संदर्भातलं वाचन करणं या ठिकाणी अपेक्षित आहे. आता ती माहिती भरल्यानंतर पुढची जी स्लाईड आपल्या ठिकाणी येणार किंवा पुढचा इंटरफेस जो येणार आहे त्या ठिकाणी विचारले जाणार आहे आपली जात संवर्ग निवडा. आता संवर्ग हा महत्त्वाचा आहे. त्या ठिकाणी क्लिक करायचा आहे आणि वेगवेगळे कॅटेगरीचे असणारे गोष्टी त्या ठिकाणी दाखवल्या जातात. जर तुम्ही SC ST OBC कशामध्येही असाल तर तो प्रवर्ग त्या ठिकाणी इन्क्लूड करणं आवश्यक आहे. या ठिकाणी मी ओपनचा या ठिकाणी घेतलेला आहे. आता ओपन म्हटल्यानंतर जातीचे नाव प्रविष्ट करा असं विचारलेलं आहे. कारण तुम्ही SC ST OBC काही टाकलं तर त्या ठिकाणी कास्ट जी आहे ती येणार आहे. म्हणून पे अटेन्शन या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता वर ओपन म्हटलेलं आहे, खाली मराठा म्हटलेलं आहे आणि त्यानंतर खाली एक गोष्ट विचारलेली आहे विद्यार्थी मित्रांनो की आपण आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभागासाठी किंवा जागासाठी अर्ज करू इच्छिता का. जर तिथं तुम्ही यस म्हटलं तर तुम्हाला तुमच्याकडं प्रमाणपत्र आहे का किंवा तुम्ही अर्ज केलेला आहे का किंवा प्राप्त झालेलं नाही किंवा तुमच्याकडं अवेलेबल झालेलं नाही. याचा अर्थ असा की अवेलेबल, अप्लाइंग बट नॉट रिसीव आणि नॉट अवेलेबल हे 3 ऑप्शन असणार आहेत. त्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी ऑप्शन देणं अपेक्षित आहे. तुमच्याकडे जर EWSचं प्रमाणपत्र असेल यस म्हणा, जर नसेल तर नाही म्हणा. या ठिकाणी मी नाही केलेलं आहे. पुन्हा एकदा एक प्रश्न विचारलेला आहे आपण दिव्यांग व्यक्ती आहात का, आपण काही अपंग किंवा इतर काही आपल्यामध्ये दिव्यांगपणा आहे का. या ठिकाणी नाही म्हटलेलं आहे. जर काही गोष्ट तुमच्यामध्ये दिव्यांगपणा असतील तर त्या ठिकाणी यस म्हणणं अपेक्षित आहे. त्यानंतर त्या अनुषंगाने ते पुन्हा सर्टिफिकेट्स किंवा किती पर्सेंटेज किंवा इतर प्रमाणपत्र इतर सर्टिफिकेट्स नंबर या गोष्टी तो विचारत असतो. मात्र या ठिकाणी मी नाही केलेला आहे. आणि पुढचा जो प्रश्न आहे डू यू बिलॉंग टू द मायनॉरिटी कॅटेगरी, त्या ठिकाणी सुद्धा नो म्हटलेलं आहे. मात्र या ठिकाणी जर येस म्हटलं तर तुम्हाला लिंग्विस्टिक तुम्ही आहात का किंवा रिलिजियस आहात का. लिंग्विस्टिकमध्ये वेगवेगळ्या भाषा त्या ठिकाणी येत असतात आणि रिलिजियसमध्ये वेगवेगळ्या कास्ट त्या ठिकाणी येत असतात. जसं बौद्ध, जैन आणि मुस्लिम या ठिकाणी अल्पसंख्यांमध्ये येत असतात. तर तो प्रवर्ग जो आहे किंवा तो भाग जो आहे त्या ठिकाणी आपल्याला प्रेस करणं आवश्यक आहे जर आपण मायनॉरिटी कॅटेगरीमध्ये यस जर म्हणत असू तर. त्यानंतर पुढचं जे आहे इलिजिबल क्वालिफिकेशन डिटेल्स विचारलेला आहे. हा अत्यंत एक महत्त्वाचा भाग आहे विद्यार्थी मित्रांनो. इलिजिबल क्वालिफिकेशन याचा अर्थ लास्टचं क्वालिफिकेशन तुमचं काय आहे. तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन आहात का, तुम्ही ग्रॅज्युएशन आहात का, हा महत्त्वाचा भाग. आता इथं तुम्ही काय केलेलं आहे, BSc केलेलं आहे, MSc MCOM हे विचारलेलं नाही. मात्र तुम्ही ग्रॅज्युएशन आहात की पोस्ट ग्रॅज्युएशन आहात तर शेवटचं त्या ठिकाणी क्वालिफिकेशन इन्क्लूड करणं आवश्यक आहे. इन्क्लूड केल्यानंतर त्याच अनुषंगाने तुम्हाला माहिती विचारली जाईल आणि सेव्ह आणि प्रोसीड करून आपल्याला पुढे जायचं आहे. पुढे आल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात अगोदर तुम्हाला विचारलं जाईल SSC अर्थात 10वीचे मार्क्स. या ठिकाणी ही गोष्ट नमूद करणं अपेक्षित आहे की तुम्हाला कोणतंही स्कॅनिंग कोणतंही डॉक्युमेंट अपलोड करायचं नाही. आता जर 10वीचं प्रमाणपत्र तुमच्या समोर असेल त्याच्यासमोर एक टॅब दिलेला आहे ॲड क्वालिफिकेशन. ॲड क्वालिफिकेशनला प्रेस केल्यानंतर या ठिकाणी एक माहिती येते की तुम्ही 10वी कोणत्या वर्षी झालेला आहे, कोणत्या महिन्याला झालेला आहात, त्यानंतर बोर्ड कोणता होता, तुम्हाला किती मार्क पडलेले आहे, किती पैकी होते, पर्सेंटेज त्या ठिकाणी विचारलं जातं. यासारखी काही सामान्य माहिती विचारली जाते. ही सुद्धा माहिती सेव्ह आणि प्रोसीड केल्यानंतर आपण पुन्हा यासारखा इंटरफेस त्या ठिकाणी दाखवण्यात येत असतो. तुम्ही पाहू शकता बोर्ड विचारलेला आहे, त्यानंतर या ठिकाणी नेम विचारलेलं आहे बोर्डाचं, मार्क्स विचारलेला आहे, आउट ऑफ किती आहे, त्यानंतर पर्सेंटेज आणि इतर जनरल सामान्य माहिती विचारलेली आहे. तशीच सेम माहिती 12वीच्या संदर्भात विचारलेली आहे. आता बरेच विद्यार्थी जर डिप्लोमा झालेले असेल तर त्या संदर्भात प्रावधान या ठिकाणी आहे. या ठिकाणी बोर्ड विचारलेला आहे, स्ट्रीम विचारलेली आहे, तुम्ही आर्ट्स आहात का सायन्स आहात आणि द पास विचारलेला आहे. याच ठिकाणी तुम्ही ॲपियर हा सुद्धा शब्द त्या ठिकाणी येत असतो. जर तुम्ही या HSC याच्या संदर्भात जर ॲपियर असेल तर त्या ठिकाणी ॲपियर लिहिणं अपेक्षित आहे. मात्र हा प्रश्न फक्त ग्रॅज्युएशन लेवलवर त्या ठिकाणी येऊ शकतो. आता ही सर्व माहिती जुजबी भरल्यानंतर ग्रॅज्युएशन लेवल त्या ठिकाणी येत असते. ग्रॅज्युएट मार्क्स कोणते BA आहे, कोणती डिग्री आहे, महाराष्ट्र कोणता स्टेटमध्ये आहे, युनिव्हर्सिटी नेम, त्यानंतर ग्रॅज्युएशन पासिंग ऑब्लिक ॲपियर. तर या ठिकाणी तुम्ही ॲपियर देऊ शकतात. अनेक मुलांचा हा प्रश्न आहे सर आम्ही ॲपियर आहोत काय करणं अपेक्षित आहे. तर या ठिकाणी ही सुविधा दिलेली आहे की तुम्ही जर ॲपियर असाल तर तुम्हाला पास आणि ॲपियर या 2 ऑप्शनपैकी एक निवडणं अपेक्षित आहे. क्लास कोणता आहे, त्यानंतर पासिंग मंथ आणि इयर विचारलेला आहे.
मार्क्स ऑप्टेन किती झालेले आहे, आउट ऑफ ते विचारलेलं आहे, पर्सेंटेज दिलेला आहे, या पद्धतीची माहिती या ठिकाणी विचारलेलं आहे. आणि खाली तुम्हाला एक बॉक्स छोटाले दिसतात, स्पेशलायझेशन, याच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. ग्रॅज्युएशन लेवलवर जो विषय तुमचा स्पेशल सब्जेक्ट म्हणून असेल त्या ठिकाणी त्या सब्जेक्टवर क्लिक करणं अपेक्षित आहे. जर कुणी केमिस्ट्री फिजिक्समध्ये असेल तर तो विषय जो आहे तो सायन्समध्ये मोडतो, त्यामुळे तुम्हाला सायन्स त्या ठिकाणी देणं अपेक्षित आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा विषय ॲग्रिकल्चर आहे, ॲग्रिकल्चर हे सायन्समध्ये मोडतं. बऱ्याच विद्यार्थ्यांचं इंजिनिअरिंग आहे, इंजिनिअरिंग हा विषयसुद्धा सायन्समध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड होतो. त्यामुळं आपल्याला हे विषय निवडताना सुद्धा खूप काळजीपूर्वक त्या ठिकाणी देणं अपेक्षित आहे. आता याच्यामध्ये खूप सारे विषय जे आहेत ते या ठिकाणी दिलेले आहे, त्यामुळे आपला विषय कोणता आहे याचंसुद्धा विद्यार्थ्यांनी माहिती घेऊन भरणं अपेक्षित आहे. आता ही सगळी माहिती भरल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुढे जायचं आहे सेव्ह आणि क्लोज करून. आता या ठिकाणी एक माहिती देते, जी काही माहिती आपण भरलेली असेल तर ती या संदर्भात येते. जर आपल्याला एडिट करायचं असेल तर डिलीट करायचं असेल ती सुविधा आहे, मात्र भरलेली माहिती डिलीट करायची नाही आणि सेव्ह आणि प्रोसीड करून आपल्याला पुढे जायचं आहे. आता पुढे गेल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनची सेम माहिती त्या ठिकाणी आपल्याला भरायची आहे. जो शेवटचा स्तर आपण पोस्ट ग्रॅज्युएशनचा दिलेला आहे त्यानुसार ही माहितीसुद्धा भरल्यानंतर पुन्हा पोस्ट ग्रॅज्युएशनचा विषय कोणता आहे स्पेशल तो या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे. आणि हा विषय दिल्यानंतर आपल्याला पुन्हा सेव्ह आणि प्रोसीड करायचं आहे. आणि प्रोसीड केल्यानंतर पुढे आपल्याला काय करायचं आहे, पुढची स्लाईडवर किंवा पुढच्या इंटरफेसवर जायचं आहे. या पद्धतीचे डॉक्युमेंट्स आपल्याला पूर्ण त्या ठिकाणी झाल्यानंतर या ठिकाणी एक नवीन इंटरफेस त्या ठिकाणी विचारला जातो. आणि इंटरफेसमध्ये एक महत्त्वाची माहिती आहे या ठिकाणी विचारलेलं आहे. पहिल्याच याच्यामध्ये बाण जो आहे त्या ठिकाणी माहिती विचारलेली आहे. या ठिकाणी म्हटलेलं आहे का डू यू वॉन्ट टू अप्लाय इंग्लिश मीडियम कॉलेजेस ऑफ एज्युकेशन, तुम्हाला इंग्लिश मीडियमच्या कॉलेजेसमध्ये अप्लाय करायचे आहे का. आणि दुसरं विचारलेलं आहे की BEd हे इंग्लिश मीडियममधून पूर्ण करायचं आहे का. या ठिकाणी एक प्रामाणिक सल्ला मी असा देईल विद्यार्थी मित्रांनो की ज्या विद्यार्थ्यांचं पूर्ण एज्युकेशन इंग्लिश मीडियममध्येच झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी ELCT अर्थात इंग्लिश मीडियम निवडणं कधीही योग्य राहील, कारण त्याचे कॉलेजेस लिमिटेड आहे आणि त्या विद्यार्थी त्या ठिकाणी शिकू शकतात. मात्र अनेक विद्यार्थ्यांचं मराठी माध्यमांमधून BEd झालेलं असताना अशा विद्यार्थ्यांनी जर ELCT किंवा इंग्लिश माध्यम निवडलं तर एक प्रकारे या कॉलेजेसची संख्याही कमी आहे आणि दूर अंतरावर जाऊन तुम्हाला अध्ययन किंवा त्या BEdमध्ये प्रवेश घेता येऊ शकतो. मात्र हे सगळं अडचणीचं ठरण्या अगोदर जर तुमचं एज्युकेशन मराठी माध्यमामधून असेल, बराचसा भाग तुम्हाला येत असेल तर तुम्ही या ठिकाणी नो म्हटलेलं कधी योग्य राहील. या ठिकाणी मी नो म्हटलेलं आहे आणि काही नोट्स दिलेले आहेत. पुढे त्यांनी विचारलेलं आहे की तुम्हाला स्पेशल एज्युकेशन कॉलेजेसमध्ये सुद्धा प्रवेश घ्यायचा आहे का. विद्यार्थी मित्रांनो, स्पेशल कॉलेजेस जे आहे ते दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी निर्माण केलेले असतात. त्यांची भाषा, साइन किंवा अध्ययन पद्धती पूर्णतः वेगळी असते. त्यामुळे आपल्याला स्पेशल एज्युकेशनचं जर व्हायचं असेल, ज्या ठिकाणी दिव्यांग शाळा आहेत या ठिकाणी तुम्ही प्रशिक्षण घेऊ शकता किंवा दिव्यांग शाळा ज्या आहेत तिथं तुम्ही सेवा बजावू शकता. मात्र जर अशी तुम्हाला नको असेल आणि तुम्हाला सामान्य शाळेमधलं शिक्षक व्हायचं असेल तर या ठिकाणी नो करणं अपेक्षित आहे. पुढची एक स्टेप जी विचारलेली आहे ती नोट दिलेली आहे, स्पेशली प्रेफर्ड फॉर MAH BEd CET 2021 एक्झामिनेशन सेंटर. विद्यार्थी मित्रांनो, हा फॉर्म तुम्ही भरल्यानंतर सगळ्यात एक महत्त्वाचं आहे की तुम्हाला किमान 3 सेंटर्स त्या ठिकाणी देणं अपेक्षित आहे जे जिल्हा स्तरावर असणार आहे. त्यामुळे तुमचा स्वतःचा जिल्हा, तुमच्या स्वतःच्या जिल्ह्याच्या शेजारचा एखादा जिल्हा ज्यामध्ये तुम्हाला जाणं कन्व्हिनियंट होऊ शकतो आणि त्यानंतरचा इतर जिल्हा ज्या ठिकाणी तुम्ही किमान काही तास प्रवास करून पोहोचू शकता. हा सगळा वेळ आणि काळ याचा विचार करून त्या ठिकाणी तुम्हाला हे सगळं ऑप्शन देणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये काही ऑप्शन्स मी दिलेले आहेत. समजा या ठिकाणी एक प्रॉपर जिल्हा दिलेला आहे, त्याच्या शेजारचा ज्या ठिकाणी मी 2 तासामध्ये पोहोचू शकतो, त्याच्या शेजारचाही जिल्हा दिलेला आहे त्या ठिकाणी मी सहज 3 तासामध्ये किंवा एखादा अधिक तासामध्ये मी पोहोचू शकतो. ही सर्व माहिती त्या ठिकाणी दिलेली. इथं म्हटलेलं आहे सिलेक्ट एक्झामिनेशन सेंटर ऑफ प्रेफरन्स नंबर आणि हे प्राधान्यक्रमाने आपल्याला देणं अपेक्षित आहे. हे सर्व दिल्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड आपण करू शकतो. सेव्ह आणि प्रोसीड केल्यानंतर अपलोड फोटोग्राफ अँड सिग्नेचर असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. एक क्लिक या ठिकाणी दिलेलं आहे. सिलेक्ट म्हणजे ऑप्शन टाईप असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. याचा अर्थ असा की तुम्हाला फोटोग्राफ तुम्हाला अपलोड करायचा आहे की सिग्नेचर अपलोड करायचं आहे त्यावर क्लिक करणं अपेक्षित आहे. आणि क्लिक केल्यानंतर फॉर सर्चिंग असा एक शब्दप्रयोग आहे बाणामध्ये नंबर 2च्या, त्या ठिकाणी क्लिक करू शकता आणि तुमच्या डेस्कटॉपवर कुठेही फोटो ठेवलेला असेल सिलेक्ट करून तुम्ही येऊ शकता. आणि आल्यानंतर फॉर अपलोडिंग असा एक ऑप्शन दिलेला आहे ज्यावर आपण क्लिक करून तो फोटो किंवा ती सही अपलोड करू शकतो. जसं आपण फोटोच्या संदर्भात करतो तसंच आपण सिग्नेचरच्या संदर्भात सुद्धा करणं अपेक्षित आहे. आणि या ठिकाणी त्याची साईज जी आहे फोटोची ती JPG फॉर्मॅटमध्ये असायला हवी, ती खूप मोठी नसायला हवी असं या संदर्भात
संदर्भात काही प्रश्न विचारलेला आहे. मात्र हे सर्व प्रोसिजर सोपे आहे, जे तुम्ही घर बसल्यासुद्धा करू शकता. यानंतरची जी प्रोसिजर आहे विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये स्पष्टपणे दाखवलेलं आहे की तुमचा फोटो त्या ठिकाणी येतो, त्यानंतर सिग्नेचर त्या ठिकाणी येते आणि ही सगळी सेवा आणि प्रोसीड केल्यानंतर पुन्हा पुढे आपल्याला जायचं आहे, ज्या ठिकाणी आपल्याला एक महत्त्वाचा डॉक्युमेंट जे आहे, गव्हर्नमेंट मान्यता असणारं डॉक्युमेंट जे आहे ते आपल्याला या ठिकाणी एक ओळख म्हणून आपल्याला या ठिकाणी सबमिट करायचं आहे, अपलोड करायचं आहे. आता या ठिकाणी पॅन कार्ड आहे, इंडियन पासपोर्ट आहे, त्यानंतर परमनंट ड्रायव्हिंग लायसन आहे, वोटर कार्ड आहे, बँक पासबुक विथ फोटोग्राफ आहे, आधार कार्ड आहे, अशा वेगवेगळी माहिती जी दिलेली आहे. तर ही माहिती कशासाठी, जेव्हा तुम्ही परीक्षा केंद्रावर जाल तेव्हा हीच एक ओळख तुमच्यासोबत असणं अपेक्षित आहे, जेणेकरून गेटवर ही सगळी मॅच त्या ठिकाणी होऊ शकतात आणि तुम्हाला गेटच्या आतमध्ये प्रवेश मिळू शकतो. एक ओळख म्हणून आपल्याला यापैकी एक डॉक्युमेंट, केवळ एक डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करणं अपेक्षित आहे. हे अपलोड केल्यानंतर पुन्हा सेव्ह आणि प्रोसीड केली. सेव्ह आणि प्रोसीड केल्यानंतर मी जसं दोन्ही बाण जे दाखवलेलं आहे, काय की सर्चसाठी आपल्याला एक उपलब्ध ऑप्शन आहे, अपलोडसाठी सुद्धा आपल्याला उपलब्ध ऑप्शन आहे. तर ही या पद्धतीचा इंटरफेस त्या ठिकाणी दिसतो. आपला आधार कार्ड जर आपण अपलोड केलेला असेल तर आधार कार्ड आपल्याला त्या ठिकाणी समोर दिसत असतो. ही प्रोसिजर पूर्ण केल्यानंतर आपल्याला एक प्रकारे रिव्ह्यू मिळतो. रिव्ह्यू याचा अर्थ असा विद्यार्थी मित्रांनो की आपण जो माहिती भरलेली आहे, जी माहिती संपूर्ण डिटेल्समध्ये दिलेली आहे, त्या डिटेल्सचा एक फॉर्म त्या ठिकाणी दिसतो आणि एक लेफ्ट साईडला तुम्हाला या ठिकाणी एक ऑप्शन दिसत असेल, रेग्युलर रजिस्ट्रेशन डिटेल्स, आणि त्या ठिकाणी एक पेनाचा आकारचा स्मॉल आयकॉन त्या ठिकाणी दिसतो. याचा अर्थ असा की हे संपूर्ण ॲप्लिकेशन आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा दाखवत आहोत, ते तुम्ही पाहू शकता आणि गरज जर पडली तर तुम्ही त्यामध्ये बदल करू शकता, एडिट करू शकता. म्हणून एडिटसाठी दिलेली ही एक संधी आहे असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. कारण संपूर्ण फॉर्म जो आहे तो आपल्या एका रिव्ह्यूमध्ये किंवा एका साईटमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतो. या पद्धतीचा हा फॉर्म आहे आणि पुढचा त्या ठिकाणी या ठिकाणी दाखवलेला आहे की शेवटचा या पद्धतीने फोटो त्या ठिकाणी दिसत असतो. अर्थात स्क्रीनवर आपल्याला फार सुरुवातीपासूनची माहिती तर शेवटची पर्यंतची माहिती आपण स्क्रोलच्या माध्यमातून खाली आणि वर त्या ठिकाणी पाहू शकतो. फोटो सही सगळी कन्फर्म झाल्यानंतर आणि आपण जे दिलेले आहे सेंटर्स, एक येलो बॅनच्या पहिल्या क्रमांकावर जो येलो बॅन आहे त्यामध्ये दाखवलेला आहे अहमदनगर, नाशिक, पुणे हे 3 जिल्हे त्या ठिकाणी दिलेले आहेत. तेही योग्य आहे का? जर कोणत्याही संदर्भात, कोणत्याही फेजमध्ये जर तुम्हाला वाटलं की इथं माहिती चुकीची गेलेली आहे तर तुम्ही त्या स्मॉल आयकॉन पेनवर क्लिक करू शकता आणि क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्ही त्या फेजमध्ये जाता आणि आवश्यक ती माहिती बदल करू शकता. आता हा सगळा फॉर्म आपल्याला चेंजसाठी किंवा बदलासाठी संधी दिल्यानंतर पुढचा जो इंटरफेस आहे, आपण सेव्ह आणि प्रोसीड केल्यानंतर तो आपल्याला विचारतो एक गोष्ट की प्लीज चेक द डिटेल्स फाइल्ड इन द ॲप्लिकेशन फॉर्म केअरफुली. तुम्ही पुन्हा एकदा पेमेंटला जाण्यासाठी किंवा जाण्या अगोदर तुम्ही अर्ज पाहू शकता आणि अर्जामध्ये काही त्रुटी असेल तर ती त्रुटी पुन्हा एकदा दुरुस्ती करू शकता. आणि जर तुम्ही पेमेंट मोडकडे जर तुम्ही गेला तर तुम्हाला एक प्रकारे कोणत्याही प्रकारचा चेंज किंवा बदल करता येणार नाही. म्हणून पुन्हा एकदा तिने आपल्याला संधी दिलेली आहे की जर जर चूक असेल तर पुन्हा रिटर्न जा, त्यामध्ये माहिती भरा, त्यामध्ये चेंज करा आणि जर यामध्ये खात्री असेल की काहीच चूक नाही आहे, त्याच्यामध्ये संपूर्ण फॉर्म बरोबर आहे, तर त्या येस टॅबवर क्लिक करा आणि पुढे जा. आणि पुढे गेल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला संपूर्ण फॉर्म जो आहे तो पूर्ण फिक्स झालेला त्या ठिकाणी दिसतो आणि संपूर्ण माहिती त्या ठिकाणी दिसून येते की तुम्ही कॅन्डिडेटचा प्रकार कोणता आहे, ए आहे, बी आहे, सी आहे, कोणता आहे, तुमची कॅटेगरी कोणती आहे, त्यानंतर कॅटेगरीची जी आहे कशामधून तुम्ही भरलेला आहे ती त्या ठिकाणी दिसून येते. त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट जी मी सांगायचं राहून गेलं, जेव्हा तुम्ही कॅटेगरी आणि रिलिजियस जेव्हा निवडत असतात विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी जर तुम्ही कॅटेगरीमध्ये जर आहात हे निवडलं तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आहे का हे विचारलं जातं. जर कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही अर्ज केलेला आहे का हे विचारलं जातं आणि तुमच्याजवळ नाहीच तर तिथं विचारलं जातं नॉट अवेलेबल. विद्यार्थी मित्रांनो जर कास्ट सर्टिफिकेट तुमच्याजवळ असेल आणि तुम्ही होय म्हटलेलं असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट नंबर त्या ठिकाणी विचारला जातो, ते त्या ठिकाणी टाईप करणं आवश्यक आहे. शिवाय ते कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला कोणत्या जिल्ह्याच्या कमिशनरने दिलेलं आहे तेही त्या ठिकाणी विचारलं जातं आणि कोणत्या तारखेला ते दिलेलं आहे तेही त्या ठिकाणी विचारलं जातो. तर ही सगळी माहितीसुद्धा भरणं अपेक्षित आहे. जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट्स किंवा व्हॅलिडिटीसाठी तुम्ही अर्ज केलेला असेल परंतु रिसीव्ह झालेलं नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय केलेला आहे परंतु रिसीव्ह झालेलं नाही असा सुद्धा ऑप्शन येतो. मात्र त्यावर सुद्धा क्लिक केल्यानंतर आपल्याला तुमचा अर्ज क्रमांक कोणता आहे,
कोणत्या तारखेला अर्ज केलेला आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या कमिशनरकडे व्हॅलिडिटीसाठी अर्ज केलेला आहे ते सुद्धा या ठिकाणी विचारलं जातं. त्यामुळे दोन एक महत्त्वाच्या गोष्टी आहे, एक कास्ट सर्टिफिकेटच्या संदर्भात जी तुम्हाला माहिती भरावी लागते, दुसरे आहे कास्ट व्हॅलिडिटीच्या संदर्भात तीही त्या ठिकाणी माहिती विचारावी. दोन्ही ऑप्शनच्या संदर्भात कास्ट सर्टिफिकेटच्या संदर्भात, कास्ट व्हॅलिडिटीच्या संदर्भात 3 ऑप्शन महत्त्वाचे आहेत. एक अवेलेबल आहे, अप्लाय केलेला आहे परंतु रिसीव्ह झालेला नाही, आणि नॉट अप्लाय किंवा नॉट अवेलेबल. तो कोणतंही प्रेस केल्यानंतर किंवा तुम्ही आहे म्हटल्यानंतर त्या ठिकाणी नंबर देणं अपेक्षित आहे, अप्लाय केल्यानंतर अर्जाचा नंबर देणं अपेक्षित आहे. ह्या साधारण छोट्या गोष्टी आहेत ज्या या ठिकाणी विचारलेलं आहे. अच्छा, तर ही सगळी माहिती भरल्यानंतर या ठिकाणी अमाऊंट जी आहे समोरच्या स्क्रीनवरती या ठिकाणी येत असते. 800 रुपये या ठिकाणी दाखवलेला आहे ओपन कॅटेगरीसाठी, कॅन्डिडेट एसाठी. त्यानंतर एक रेड मार्कमध्ये या ठिकाणी टिक मार्क दाखवलेले आहे ज्यावर आपल्याला क्लिक करून पुढे जायचं असतं. रजिस्ट्रेशन फी आणि टोटल फीस दाखवलेली या ठिकाणी आहे. एक जनरल माहिती की तुम्हाला कशी फीस पेड करायची आहे, फीस डिटेल जे आहे ते या ठिकाणी दर्शवलेलं जातं. यानंतर तुम्ही स्मॉल बॉक्समध्ये ज्या ठिकाणी रेड टिक मार्क दिलेले आहे तो प्रेस केल्यानंतर पुढचा असा इंटरफेस त्या ठिकाणी येतो. पेमेंट मोड सिलेक्शन म्हटलेलं आहे. या ठिकाणी विचारलेलं आहे एक ऑनलाईन आणि दुसरा जो आहे NSDL. तर आपल्याला पुन्हा NSDL क्लिक करायचं आहे आणि क्लिक करून आपल्याला प्रोसीड बटन त्या ठिकाणी प्रेस करायचं आहे. प्रेस केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स काही त्या ठिकाणी येतात. ते इन्स्ट्रक्शन्स काळजीपूर्वक वाचायचे आहे जे ऑनलाईन मोडच्या संदर्भात आहे. वाचल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला प्रोसीड या बटनवर क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला जी अमाऊंट आपण भरणार आहोत ती या ठिकाणी दर्शवता येणार आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, वॉलेट आणि UPI कोणत्याही माध्यमातून तुम्ही भरू शकता. सर्वसाधारणपणे ATM अनेक विद्यार्थ्यांकडे उपलब्ध असतं, त्यामुळे मी डेबिट कार्ड हा पर्याय त्या ठिकाणी निवडलेला आहे. आणि पुढे विचारलेलं आहे की रुपये 800 आहे. कार्ड नंबर त्या ठिकाणी दिलेला आहे, कार्ड नंबर द्यावा लागतो. एक्सपायरी डेट त्या ठिकाणी कार्डची द्यावी लागते. कार्ड होल्डर नेम, ज्याचं कार्ड असेल त्याचं नाव त्या ठिकाणी द्यावं लागतं. आणि CVV हा जो नंबर आहे प्रत्येक ATMच्या पाठीमागे दिलेला असतो तो सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला प्रेस करावा लागतो. ही सर्व माहिती कार्डच्या संदर्भात दिल्यानंतर आपल्याला या पद्धतीचे इंटरफेस त्या ठिकाणी येतो. अर्थात ही माहिती भरतानाची सगळी इन्फॉर्मेशन आहे. याच्यामध्ये कार्ड नंबर विचारलेला आहे, एक्सपायरी कार्ड होल्डर नेम विचारलेला आहे. त्यानंतर CW जे आहे ते CVV जे आहे ती पण आपण या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आता ही सगळी माहिती भरल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला सेव्ह आणि प्रोसीड पुढे करायचं आहे. व त्या ठिकाणी OTP येतो. OTP आपल्याला कन्फर्म करावा लागतो आणि कन्फर्म केल्यानंतर पेमेंट जे आहे ते त्या ठिकाणी डिडक्ट आपल्या कार्डमधून होतं. आणि झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ही प्रोसिजर पूर्ण झाल्यानंतर पैसे तुमच्या बँकेतून किंवा डेबिट कार्डमधून मायनस झालेले आहेत का याची खात्री करून घ्या. त्यासाठी OTP त्या ठिकाणी येत असतो. आपण OTP त्या ठिकाणी इन्सर्ट करत असतो. ही सगळी प्रोसिजर झाल्यानंतर आपल्याला प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म, पूर्ण एक फॉर्म समोर आपल्याला स्क्रोलिंगच्या माध्यमातून दिसत असतो. आणि वरच्या बाजूला प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म आणि पूर्ण खाली आल्यानंतर पुन्हा प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म ही प्रोसिजर त्या ठिकाणी दिसत असते. आणि प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्मवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला प्रिंटरच्या सहाय्याने संपूर्ण फॉर्म जो आहे आपण भरलेला त्याची प्रिंटआउट घेऊ शकतो. दुसरा पर्याय आहे, जर प्रिंटर उपलब्ध नसेल तर आपण सेव्ह ॲज अ PDF म्हणू शकतो आणि आपल्या संगणकामध्ये ती त्या ठिकाणी सेव्ह PDF करू शकतो. नंतर त्याची प्रिंट घेऊ शकतो. मात्र भविष्यातल्या अनेक गोष्टीसाठी ॲप्लिकेशन नंबर आहे किंवा इतर डिटेल्स आहे त्यासाठी किमान विद्यार्थी मित्रांनो 2 किंवा 3 प्रिंट आउट घेणं कधीही योग्य आहे. तर ही सगळी माहिती भरल्यानंतर जर आपला सगळा फॉर्म जो आहे तो जर आपल्या समोर दिसत असेल आणि त्याची प्रिंटआउट जर आपण घेतलेली असेल तर या ठिकाणी CET फॉर्मची जी आहे, BEdच्या CET फॉर्मची जी आहे ती प्रोसिजर या ठिकाणी एंड होते, थांबते असा त्याचा अर्थ आहे. तर ही होती सर्व विद्यार्थी मित्रांनो की हाऊ टू फिल द फॉर्म ऑफ BEd CET. तर त्याच्या संदर्भात ही माहिती दिलेली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली विद्यार्थी मित्रांनो या संदर्भात नक्कीच आपले कॉमेंट्स जे आहेत ते आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. होऊ शकतात की ह्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा ही माहिती सांगण्यामध्ये काही अडचणी आलेल्या असतील किंवा काही समजलेलं नसेल तर नक्कीच तुम्ही कॉमेंट बॉक्सच्या माध्यमातून किंवा कॉमेंटच्या माध्यमातून तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. अनेक प्रश्न जे आहेत ते प्रश्नाचे उत्तर देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. पण जाता जाता विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा एक आव्हान आहे जे कळकळीचं आहे की जे विद्यार्थी नवीन असतील, ज्यांनी अजूनही माझं चॅनल शेअर केलेलं नाही, लाईक केलेलं नाही, सबस्क्राईब केलं नाही, त्यांना विनंती की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पाठवणं ही सुद्धा एक तुमची जबाबदारी आहे. चला तर याच पद्धतीचा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तोपर्यंत मला रजा द्या. जय हिंद, जय भारत.